आणि यानंतर बातमी आहे काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीची किंवा काँग्रेसमधल्या अंतर्गत कलहाची। आतापर्यंत आपण काय पाहिलं तर वेगवेगळे पक्ष आपापसात भांडतात, पण काँग्रेसची अवस्था अशी झाली आहे की काँग्रेसमध्येच या निवडणुकांच्या अनुषंगाने अंतर्गत बंडाईला सुरुवात झाली आहे। सुनील केदार यांच्या विरोधात प्रचंड मोठी नाराजी पाहायला मिळते नागपूरमध्ये। पण सुनील केदार यांच्याबद्दल पक्षश्रेष्ठींनी मात्र कमालीचं सबुरीचं धोरण स्वीकारलंय। माजी मंत्री सुनील केदार यांनी भाजपकडून सुपारी घेत पक्षविरोधी कागाळा सुरू ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर सातत्याने होतोय। गेल्या आठवड्याभरात अनेक पदाधिकाऱ्यांनी सुनील केदार यांच्या कार्यशैलीवरती प्रचंड नाराजी व्यक्त करत राजीनामेही सादर केले। पण काँग्रेस श्रेष्ठी सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्यापासून ते रणनीती निश्चित करण्यापर्यंतची मोकळी केदारांना देण्यात आल्याची माहिती आहे। मात्र निवडणुकीच्या परिणामांची जबाबदारी ही सुद्धा केदारांचीच असेल असं धोरण श्रेष्ठींनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। सुनील केदार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय साधत नाहीत आणि तक्रारी असून सुद्धा संवाद साधत नाहीत याची कल्पना असतानाही पक्षाने सबुरीची भूमिका घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। काँग्रेसने अनेक ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देताना बाहेरून आलेल्या लोकांना प्राधान्य दिलंय आणि इतकंच काय तर डिगडोह आणि बुटीबोरीमध्ये काँग्रेसचा एबी फॉर्म न देता भाजपचा कार्यकर्ता राहिलेल्या व्यक्तीला पाठिंबा दिला गेला। त्यामुळे बरेच गंभीर आरोप सध्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून सुनील केदार यांच्यावर केले जात आहेत। आमचं तर एकच मागणं आहे की सुनील केदारला पक्षातून काढा। हे जे गटबाजी करून राहिलं ना, सगळ्यात पहिले त्याला पक्षातून काढा, हे गटबाजी थांबवण्यासाठी। कारण नाही तर पूर्ण कामठीकणांमध्ये का झालं, कामठीमध्ये का झालं माहीत आहे, मौदामध्ये का झालं माहीत आहे, रामटेकमध्ये का झालं माहीत आहे, वाडीमध्ये का झालं माहीत आहे, उमरेडला मायनॉरिटीची तिकीट नाही दिली, बुट्टीपुरीला हे सगळं पूर्ण वाटोळा केलेला आहे या सुनील केदारना। प्लस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार भाऊ, एक विषय बंडखोरांना कशा प्रकारे तुम्ही शांत कराल? काही ठिकाणी बंडखोर झाले तर शांत करण्याचा एक प्रयत्न काँग्रेसकडनं कशा प्रकारे? तर तुम्ही ज्येष्ठ नेते म्हणून मी घेतो त्यांचं तुमचं पण ना, काही पक्ष सोडून जात त्याबद्दल काही बरं एक भाऊ मोठ्या प्रमाणावर स्पर्धा होती, खूप लोकांची कार्यकर्त्यांची निवडणूक लढण्याची इच्छा होती आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही करिता या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याचा आम्ही आदर करतो। मात्र वरिष्ठ या ठिकाणी निरीक्षक पाठवून या सर्वांशी चर्चा केल्या जाईल आणि या सगळ्यांना पक्षात दीर्घकाळ काम करण्याच्या आणि सामावून घेण्याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करू। एक फळी असते सर्व पक्षामध्ये, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह। तर निगेटिव्ह फळी आहे, त्यांना काँग्रेस विजय झाला नाही पाहिजे, काहीतरी सुपारी घेऊन काम करणारे लोक असतात सर्व पक्षामध्ये। तसेच आमचा एक प्रकार आहे, त्यांना आम्ही निपटू ज्या पद्धतीने निपटायच्या। लोकसभेमध्ये आपण बघितलं असेल कशा प्रकारे आम्ही त्यांना निपटवलेलं आहे, आताही पुन्हा निपटू। त्यामुळे प्रचंड मोठी नाराजी असून सुद्धा सुनील केदार यांची एक प्रकारे काँग्रेसचे वरिष्ठ नेते पाठराखण करत असल्याचं चित्र सिद्ध दिसतंय। पण सुनील केदार यांच्या कार्यशैलीच्या बाबतीत आक्षेप नेमके कोणते आहेत, त्यांच्या कोणत्या निर्णयांवरती आक्षेप घेतला गेलाय तोही आपण पाहूया। 7 नोव्हेंबरला इच्छुकांच्या मुलाखतीचा वाद हा अगदी टोकाला पोहोचलेला होता। या काँग्रेसमधल्या अंतर्गत मुलाखती होत्या। केदार गटाचे जिल्हाध्यक्ष अश्विन बैस यांनी मर्जीतल्याच लोकांच्या मुलाखती घेतल्या असा आरोप अन्य लोकांनी केला। तर 10 नोव्हेंबरला काय झालं, पक्षश्रेष्ठींनी निरीक्षक पाठवून या मुलाखती पुन्हा घेतल्या। बुटीबोरीमध्ये उमेदवारी देण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा भाजप निकटवर्तीयांना पाठिंबा दिल्याचा आरोप सुनील केदार यांच्यावरती केला जातोय। त्यामुळे भाजपकडून सुपारी घेत बुटीबोरीमध्ये पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप केदार यांच्यावरती आहे। केदार यांच्यावरती प्रचंड नाराजी आहे कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची। त्यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसात राजीनामे सादर केलेत। पण केदारांवरती नाराजी असून, अन्य कार्यकर्त्यांची नाराजी असून पक्षश्रेष्ठी मात्र सध्या सबुरीच्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।